हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सौंदर्याज कॉर्नर. तर सकाळचे 4:45 वाजलेत आणि जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आम्ही आज पंढरपूरला जाणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू पुढे बघा. तर मी छान अशी रेडी झाली आहे, सगळ्यांचं पण आवरून झालं. आता आम्ही निघतोय. आम्ही निघालोय गाडीत पिशव्या ठेवण्यासाठी. अजून अंधारच आहे. 5:45 वाजलेत ना. नको, मागे ठेवायचेत ना. आमचे छोटे डॉग बसलेत कारमध्ये. मी तर इकडनं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. आम्ही थांबलो होतो फलटणमध्ये आनंद रेस्टॉरंटला नाश्ता करण्यासाठी. पुरी भाजी दिसायलाही खूप टेस्टी दिसत होती. तुम्ही बघू शकता हॉटेललाही तितकीच गर्दी होती. तुम्हीही कधी फलटणला येत असाल तर नक्की एकदा आनंद रेस्टॉरंटची पुरी भाजी ट्राय करा. मी आनंद हॉटेल फलटण जिंती नाका याचा मालक आहे. आम्ही 25 वर्ष झालं हॉटेल सर्व्हिसमध्ये आहोत. आमची पुरी भाजी आणि मिसळ पाव स्पेशालिटी आहे आणि ग्राहकांचं समाधान हेच आमचं ध्येय आहे. हॉटेलचं एक्झॅक्ट फलटण पुणे रोड, जिंती नाका, फलटण. खरंच खूप टेस्टी पुरी भाजी होती. नक्की तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करा. हा आहे पुणे फलटण रोड. ह्या चौकाचं नाव आहे जिंती नाका. इथे हा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला हे आनंद हॉटेल दिसेल. खरंच मस्त ट्राय आहे. मस्त असा पुरी भाजीचा नाश्ता करून आम्ही पुन्हा निघालो होतो पंढरपूरच्या दिशेने. असंच टाकणार आहे. दाखवला रस्ता. ये. आम्ही पोहोचून 5 मिनिट झाले होते, तेवढ्यात मम्मी पप्पा पण आले.
आता चालू आता जाऊन बसलो 2च मिनिटं बसलो तुम्ही. भेटली का आजीला? आठवण काढ. इथं माझी आत्तू माझ्यासाठी फुलं तोडत होती. फ्रेश वगैरे होऊन आम्ही सगळे निघालो होतो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. मंदिरात शूट करण्यासाठी अलाउड नव्हतं म्हणून मी काहीच क्लिप्स घेऊ शकले नाही, पण दर्शन खरंच खूप छान झालं. घरी आल्यानंतर माझ्या आत्तूने घेतली होती इथं व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी. खरंच खूप टेस्टी जेवण बनवलं होतं तिने आणि आजीने मिळून. दोघीही खूप सुगरण आहेत. मी सगळं करते. मी त्यांना पुढच्या तिथनं त्यांना पण देत असते. ते अमेरिकेला पाठवते त्यांच्यापर्यंत. सगळ्यांना लेकीला सुनेला सगळ्यांना पाठवते. एवढे सगळे मेनू ताटामध्ये होते, कुठून सुरुवात करायची तेच कळत नव्हतं, पण सगळं खूप टेस्टी झालं होतं. सगळ्यांना जेवण आवडलं. थँक्यू सो मच आजी आणि आत्तू. सगळ्यांचं जेवण झाल्यावर आम्ही मस्त आईस्क्रीम पार्टी केली आणि पुन्हा निघालो पुण्याला येण्यासाठी. आमच्याकडे शूटिंग केलं ना म्हणून. आम्ही थांबलो होतो आमच्या मयूर ढाब्यावर जेवण्यासाठी. तसंही जास्त भूक कुणालाच नव्हती कारण दुपारी खूप हेवी जेवण झालं होतं. रोमॅन्टिक
असा आमचा दिवस संपला. मधुर टाकायला शेवट. तुम्ही बघ, ह्यांनी 2 घेतले हुजूर. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.